या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। सोलापूर जिल्ह्यात बांधकाम कामगारांची असलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बोगस कामगारांची नोंद झाली आहे। म्हणून आजपर्यंत नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांची तपासणी करा आणि नवीन नोंदणी त्वरित थांबवा अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष गणेश बोड्डू, सेक्रेटरी सोहेल शेख, सहसेक्रेटरी वामन निंबाळकर, महिला प्रतिनिधी रेखा आडकी व वैशाली बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले। या देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्य शासन कामगार मंत्रालय आणि इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळ असे संयुक्तने बांधकाम कामगारांना सुरक्षा, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक, राहणीमान, जीवनमान व इतर अनेक योजना लागू केल्या आहेत। त्या योजनेचा लाभ घेण्यास पात्र कामगारांची नोंदणी जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त हे पाहतात आणि त्यांना पूर्ण अधिकार दिलेला आहे। असे असताना सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगार नोंदणी मोठ्या प्रमाणात सुमारे 2 लाखाच्या आसपास झाली, परंतु या कामगार नोंदणीबाबत अनेक तक्रारी कामगार संघटना, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्या आहेत। बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेत पात्र कामगारांची तपासणी ही संशयास्पद झाल्याचे दिसून येते, कारण एकट्या सोलापूर जिल्ह्यात 2 लाख कामगार नोंदणी होते हे शंकादायक। त्याचबरोबर ज्या सुविधा लाभ मिळून घेतलेले बांधकाम कामगार हे संबंधित सरकारी कर्मचारी व दलाल मार्फत नोंदणी केली आहे, यास संपूर्ण जबाबदार हे सहाय्यक कामगार आयुक्त हेच जबाबदार आहेत। आमच्या संघटनेच्या वतीने गेल्या 6 महिन्यापासून सहाय्यक कामगार आयुक्तांना भांडी वाटप, नूतनीकरण, सुरक्षा किट वाटप यामध्ये ठेकेदार हा गरीब कामगाराकडून पैसे घेऊन किट व भांडे वाटप करतो असे तातडीचे निवेदन दिले। त्याचबरोबर वर्तमानपत्रातून व वीज चॅनलच्या प्रसिद्धी माध्यमातून समजून येते म्हणून पुरावेसह आम्ही निवेदन दिलेले आहे। तरी देखील सहाय्यक कामगार आयुक्त हे कोणतेही ठोस कारवाई करीत नाहीत। म्हणजे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड व त्यांचे कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांचा संगनमतानेच हा गोलमाल सुरू आहे। तरी त्यांच्या संघटनेचा उद्देश हे खऱ्या बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ मिळावा हेच आहे व शासनाचा देखील तोच आहे। म्हणून आजपर्यंत बांधकाम कामगारांची नोंदणी झालेल्या फेर तपासणी करावी व नवीन नोंदणी त्वरित बंद करावी अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे असे नमूद करण्यात आले आहे। त्याचबरोबर या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बांधकाम कामगार मंत्री, कामगार आयुक्त, आवेक्षक, इमारत, बांधकाम व इतर कामगार मंडळ तसेच अप्पर कामगार आयुक्त पुणे यांना पाठवण्यात आले आहे। सदर प्रसंगी विठ्ठल कुराडकर, पप्पू शेख, रेखा आडकी, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, प्रसाद जगताप, गोवर्धन मुदगल, राधिका मिट्टा, राजू शिंदे, शब्बीर शेख, अनिता दासरी, सविता सुचू, पद्मा सामल, माधवी गौडा यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार हक्क व न्याय समिती संघर्ष समितीचा अध्यक्ष व माझ्यासोबत उपाध्यक्ष बोड्डू साहेब, सेक्रेटरी सोहेल शेख, सहसेक्रेटरी वामन निंबाळकर, महिला प्रतिनिधी आमचे नरखेडची ताई, त्याचबरोबर रेखा आडकी आणि माझे सहकारी सर्व बांधकाम कामगारांच्या चाललेल्या गोंधळामध्ये भ्रष्ट कारभाराचा उघड पाडण्यासाठी आलेले सर्व देशप्रेमी आणि बांधकाम कामगारांच्या खऱ्या बांधकाम कामगारांचे प्रेमी, आपल्याला बांधकाम कामगाराबद्दल दररोज उठून एक नवीन बातमी आपण पाहतो की बांधकाम कामगारांना सोय द्या, बांधकाम कामगारांना पैसे घेऊ नका, बांधकाम दलालांचा त्रास आहे, बांधकाम अधिकारीचा त्रास आहे, बांधकाम कामगारांचा आधी सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड हे दलालांच्या आणि ठेकेदाराच्या बाजूने राहतो। तिथले कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी नेहमी बांधकाम कामगार लुटण्याचा प्रयत्न करतात। असं जवळजवळ अनेक समस्या, अनेक अडचणी ऐकत आहोत आणि शासनाने मात्र जास्तीत जास्त कामगारांना या ठिकाणी फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि ज्या पद्धतीने आता नोंदणीची पद्धत सुरू झाली आहे ती पद्धत पाहता लुटण्यासाठी कुरण त्यांनी आणून ठेवलेले आहे आणि सत्ताधाऱ्यांचे बगलबच्चे या ठिकाणी ठेका त्यांना दिलेला असं दिसून येते। परंतु आमचं म्हणणं आहे, संघर्ष समितीचा एकच म्हणणं आहे की बांधकाम कामगारांची आजपर्यंत झालेल्या बांधकाम कामगारांची तुम्ही फेर तपासणी करा, ठेकेदाराची फेर तपासणी करा आणि खरा कामगार असतो त्याला न्याय द्या, खरा कामगार असतो त्याला फायदा द्या, खरा कामगार असतो त्याला या योजनेचा फायदा व्हायला पाहिजे। यासाठी आज जिल्हाधिकारी सर आम्ही निवेदन दिलेलं आहोत। या निवेदनामध्ये आजपर्यंत झालेल्या बांधकाम कामगारांची फेर तपासणी करा आणि तोपर्यंत
नवीन नोंदणी बंद करा अशा प्रकारची मागणी केलेली आहे. आजपर्यंत कोणी मागणी केली नाही. आम्ही करतोय. नाही या बाबतीत विचार नाही झाला, आम्ही कुठेही जायला तयार आहे. वेळ पडल्या रस्त्यावर उतरून आमचा न्याय घेतल्याशिवाय आणि खरा बांधकाम कामगारांना न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बांधकाम कामगार. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.